नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं स्वागत. बदलती जीवनशैली, प्रदूषण, अयोग्य आहार यामुळे वेगवेगळ्या वयोगटात त्वचा विकारांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्वचा विकार म्हटलं की मनुष्याचा आत्मविश्वासच कमी होतो. बरं, त्वचा विकार कोणते आहेत, त्याची कारणं काय, त्यावरचे आयुर्वेदिक उपचार काय, या संदर्भातली माहिती घेऊयात आजच्या आरोग्यम धनसंपदामध्ये. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आजचा आपला विषय आहे त्वचा विकार आणि आयुर्वेद. या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर सत्यन गुजर. डॉक्टर, कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टर सत्यन गुजर हे एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत, आपल्या सगळ्यांना परिचित आहेतच, आणि त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी पुणे विद्यापीठातून संपादन केली असून गेली 19 वर्ष मुंबई आणि पुणे या ठिकाणी ते यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. ओमकार आयुर्वेदिक या ISO सर्टिफाईड ऑर्गनायझेशनचे ते संस्थापक आहेत. तर ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट अंडर वन रूफ या धर्तीखाली ओमकार आयुर्वेदमध्ये सर्व प्रकारच्या आजारांसाठी आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म उपचार केले जातात. त्यामध्ये पोटाचे विकार असतील किंवा सांध्यांचे आजार, पाठीच्या मणक्यांचे विकार, वातविकार, स्त्री पुरुष बंधत्व, दमा, मधुमेह, रक्तदाब, किडनी विकार, हृदयविकार, कॅन्सर इत्यादी आजारांसाठी विशेषत्वानं उपचार केले जातात. त्वचा विकार म्हटल्यावर खूप टेन्शन येतं लोकांना की आता काय करायचं. कसं आहे, सध्या स्ट्रेस इतका वाढलेला आहे, ह्या सगळ्याचा होणारा इम्पॅक्ट, चुकीच्या आहाराच्या सवयी, ह्या सगळ्याचा होणारा परिणाम त्वचा विकारांचं खूप वाढतं प्रमाण ह्याच्यावरून दिसून येत असतो. म्हणजे अंगाला खाज सुटणे, बारीक पुरळ येणे, गांधी उठणे, खरूज सारखा आजार असू देत बऱ्याच जणांना, त्याचा होणारा त्रास, ॲलर्जीचा त्रास बऱ्याच जणांना होत असतो, काहींना नायट्याचा त्रास असतो, काहींना इसपचा त्रास असतो. हे साधे दिसणारे त्वचा विकार तर प्रमाण खूप वाढतच आहे, पण त्याच्याबरोबर सोरायसिस सारखा आजार असू देत, कोड किंवा पांढरे डाग, लायकन प्लॅनेस ह्यासारखेचे आजार आहेत, ते सुद्धा सध्या खूप वाढताना दिसतात. म्हणजे 14 ते 15 वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती की लोकांना सोरायसिसचा आजार माहीत नव्हता, पण आता अशी परिस्थिती आहे की क्लिनिकमध्ये येणारा प्रत्येक त्वचा विकाराचा पेशंट मला सोरायसिस तर नाही ना असं पहिल्यांदा विचारत असतो. म्हणजे सोरायसिसचं प्रमाण इतकं वाढतं आहे. ह्याचं कारण सुद्धा तसंच आहे. बऱ्याच वेळेला त्वचा विकारांसाठी तात्पुरती उपचार केले जाते. कोणतं तरी मलम लावणं, कुठेतरी जाहिरात बघितलेली असते, वाचलेलं असतं, एखादं अँटीफंगल मलम असतं ते वापरलं जातं, तात्पुरती चिकित्सा कोणती तरी केली जाते. पण एक गोष्ट यात प्रेक्षकांनी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्वचा हे त्या रोगाचं अधिष्ठान आहे, त्वचेशी संबंधित आजार आहे, पण त्याचं मूळ कारण हे वेगळंच असतं. म्हणजे ते रिफ्लेक्शन आहे. त्वचेवर जी लक्षणं दिसतात ती फक्त 5% आहेत. आतून जे काही चेंजेस झालेले असतात त्याचा परिणाम हा तुमच्या त्वचेवर दिसत असतो आणि त्वचा विकारही होत असतात. दीर्घकालीन आजारामध्ये कुष्ठ हा जो कुष्ठ हा व्याधी असतो. कुष्ठ म्हणजे कोणतेही त्वचा विकार. आयुर्वेदाने सगळ्या त्वचा विकारांना कुष्ठ अशी संज्ञा दिली. आपल्याला जनरली कुष्ठ म्हणजे लेप्रोसी वाटतं, आपल्या डोळ्यासमोर लगेच महारोग उभा राहतो, पण तशी गोष्ट नाहीये. तो एक आजार झाला, म्हणजे कुष्ठातला एक आजार झाला. साधे पिंपल्स म्हणजे तारुण्य पिटिका असेल तरी त्याला आयुर्वेद कुष्ठच म्हणतो, किंवा सोरायसिस सारखा आजार असेल तरी त्याला कुष्ठच म्हणतो. हे जे कुष्ठ आहेत किंवा हा जो त्वचा विकार आहे तो आयुर्वेदाने अष्टौ महागदाः म्हणजे मोठे जे 8 आजार आहेत त्याच्यामध्ये असणारा एक म्हणजे कुष्ठ असं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यावरनं त्याची व्याप्ती लक्षात येईल की त्याची गहनता लक्षात येईल की आजाराची सुरुवात कशी होते. आयुर्वेदाने आज 7 दुष्ट सांगितलेले आहेत. म्हणजे रस, रक्त, मांस, मेद ह्याच्याबरोबर तुमचं रक्तदुष्टी पण दिसत असते, वात, पित्त, कफ हे दोष पण दुष्ट असतात. म्हणजे ह्या सगळ्याचा परिणाम ह्या त्वचा विकारांवर होत असतो. दीर्घकालीन असतात. म्हणजे पिंपल सारखा आजार जरी एखाद्याला पिंपल झालेले आहे तरी ते सहजासहजी गेलेत असं होत नाही. आपल्याला दिसतं की खूप दिवस पिंपल्स आहेत, त्याच्यासाठी सुद्धा प्रॉपर ट्रीटमेंट होणं सुद्धा खूप गरजेचं असतं. त्यामुळे ह्या त्वचा विकारांसाठी नक्की मूळ कारण काय आहे, त्याच्या मागची कारणं काय आहेत, कशामुळे त्वचा विकार झालेले आहेत, या सगळ्याचा विचार करून त्यानुसार ट्रीटमेंट होणं गरजेचं असतं. तर त्वचा विकारांसाठी आयुर्वेद उपचारासारखी संजीवनी कोणतीच नाही. फक्त योग्य निदान लगेच होऊन त्यानुसार उपचार होणं हे खूप आवश्यक आहे. प्रामुख्याने आढळणारे त्वचा विकार कोणते आहेत, म्हणजे जे दैनंदिन तुमच्या सुद्धा रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये दिसत असतील, आणि त्याची कारणं काय? कसं आहे, त्वचा विकारांची कारणं आपण बघू, त्यानुसार मग कोणते त्वचा विकार हे दिसत असतात. आता कॉमनली त्वचा विकार का होतात, जसं आपण आता बघितलं की ह्यात आहार ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. सध्या फास्ट फूड इतकं वाढतंय, जंक फूड, विरुद्ध अन्न ज्याला आयुर्वेदाने म्हणलेलं आहे. म्हणजे 2 विरुद्ध गुणाच्या गोष्टी एकत्रित घेणं, फ्रूट सॅलेड असू देत, शिकरण असू देत, यासारख्या गोष्टी सतत घेतल्या जाणं, बाहेरून उन्हात आल्यानंतर थंड पाणी घेतलं जाणं, 2 चुकीच्या गोष्टी म्हणजे आपल्याला बऱ्याच जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम घेण्याची सवय असते, ही चुकीच आहे आयुर्वेदानुसार. सो अशा चुकीच्या
गुणधर्माच्या गोष्टी सतत आहारामध्ये घेतल्या जाणं, आंबट आंबवलेल्या गोष्टी जास्त प्रमाणात घेणं, लोणची पापड सोडा टाकलेल्या गोष्टी जास्त प्रमाणात घेतल्या जाणं, रात्री जागरण फार प्रमाणामध्ये होत असणं, स्ट्रेस फॅक्टर जास्त प्रमाणात असणं. आता बरेच त्वचा विकार हे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स असे गणले गेलेले आहेत. म्हणजे सोरायसिस असू देत किंवा पांढरे डाग असू देत, म्हणजे तुमचा आजार 10%च आहे फिजिकल, पण तुम्हाला स्ट्रेस खूप आहे, तर मग तो 90% वाढतो. म्हणजे ते एक कारण असतं अशी गोष्ट नाहीये, पण आजार वाढण्यासाठी ह्याचा उपयोग लगेच होत असतो. स्ट्रेस असेल, तुम्हाला ताणतणाव खूप जास्त असेल, तुमच्या करिअरमध्ये असू देत, तुमच्या कामामध्ये असू देत किंवा फॅमिली टेन्शन्स असतील, तर त्याच्यामुळे त्वचा विकार हे लवकर वाढत असतात. सर ते सुद्धा ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं काम म्हणजे कारण असतं. बऱ्याच जणांना नाश्ता केल्यानंतर आंघोळ करण्याची सवय असते, दुपारी जेवणानंतर झोपण्याची सवय असते, पहिलं पसण्याच्या अगोदर पुन्हा खाण्याची सवय असते. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून सुद्धा त्वचा विकार होत असतो, कारण ते सुद्धा रसाचं अधिष्ठान आहे. आहार पचल्यानंतर आवश्यक असणाऱ्या गोष्टी शरीर ऍब्सॉर्ब करत असतं, नको असणाऱ्या गोष्टी मलभाग म्हणून बाहेर टाकत असतं. ज्यावेळेला काही गोष्टी शरीरात अशा तयार होतात की ज्या शरीर घटक म्हणून ऍब्सॉर्ब पण होत नाहीत आणि मलभाग म्हणून बाहेर टाकल्या जात नाहीत, त्या शरीरात साठून राहतात, ज्याला आपण विष म्हणूयात, टॉक्सिन्स म्हणूयात. हे टॉक्सिन्स शरीरात साठून राहणं, तिथून ते रक्तात येणं, रक्ताला अशुद्ध करणं, रक्ता थ्रू ते त्वचेच्या खाली येतात आणि तिथनं इरप्ट होतात. आणि ते जिथे जिथे इरप्ट होतात त्या ठिकाणी त्वचा विकार तुम्हाला जाणवायला लागतात. मग ते फंगल इन्फेक्शन्स असू देत, तुमचा इसब असू देत, नायटा असू देत किंवा सोरायसिस सारखा आजार असू देत. अशा पद्धतीने त्वचा होण्यामागे कारणं असतात आणि अशी संप्राप्ती म्हणजे कशा पद्धतीने शरीरात त्वचा विकार होतो, तर तो या पद्धतीने होत असतो. आता कॉमनली दिसणारे कोणते त्वचा विकार, ह्याची लिस्ट खूप मोठी आहे. 15 प्रकार ॲलोपॅथिक शास्त्राने त्यानुसार सांगितले आहेत. आयुर्वेद सांगतो त्याचे क्षुद्रकुष्ठ आणि महाकुष्ठ असे 2 मेन प्रकार सांगितले आहेत. महाकुष्ठाचे 7 प्रकार, क्षुद्रकुष्ठाचे 11 प्रकार, इतके वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रकार त्वचा विकार येतात. कॉमनली दिसणारे त्वचा विकार तुम्हाला सांगतो, ज्याच्यामुळे पेशंट खूप सफर होताना आपल्याला दिसत असतात किंवा नेहमी येणारे पेशंट्स असतात. बेंडचा त्रास खूप जणांना होतो. बेंड येणं म्हणजे त्या ठिकाणी सिबॅशियस ग्लँडचं इन्फेक्शन होतं आणि मोठी पोळी आल्यासारखे होते, त्याला बेंड असं म्हणलं जातं. रक्तातली उष्णता जास्त होऊन त्यामुळे होणारा हा आजार असतो. बऱ्याच जणांना कांजिण्यांचा त्रास होत असतो, बऱ्याच जणांना गोवरचा त्रास होत असतो. रक्तातली उष्णता जास्त होऊन होणारे हे आजार जास्त प्रमाणामध्ये असतात. काहींना पुन्हा पुन्हा खरूज होण्याचं खूप जास्त टेंडन्सी असते. लहान मुलांना जनरली हा त्रास होत असतो. हे एक प्रकारचं पॅरासायटिक इन्फेक्शनच आहे, त्याच्यामुळे होणारा त्रास असतो. काहींना ॲलर्जी सतत होत असते, म्हणजे अंगावर रॅश उठते, लालसर रॅश होते, फक्त तिथं खास सुटून तिथली त्वचा लालसर होते, असा प्रकार बऱ्याच जणांमध्ये दिसत असतो. बऱ्याच जणांना व्हायरल इन्फेक्शन्स मोठ्या प्रमाणात होत असतात, म्हणजे नागिन होणं. ज्या वेळेला तुमच्या रक्तातली उष्णता खूप जास्त वाढते आणि ज्या वेळेला शरीरात पोषक वातावरण तयार होतं, त्यावेळेला तुम्हाला कोणतेही व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होत असतं. हाच फरक आहे मेन आयुर्वेदाचा. आयुर्वेद रूट कॉज कसं ट्रीट करत असतं. प्रत्येक मनुष्याच्या 1 इंच त्वचेवर लाखो बॅक्टेरिया, लाखो व्हायरस, लाखो ईस्ट असतात 1 इंच त्वचेवर प्रत्येक मनुष्याच्या. पण प्रत्येकालाच इन्फेक्शन होतं का फंगल किंवा बॅक्टेरियल, तर अशी गोष्ट नाहीये. ते कोणाला तरी का होतं, कारण पोषक वातावरण शरीरात तसं तयार झालेलं असतं जेणेकरून फंगस वाढू शकेल आणि त्याच्यामुळे मग फंगल इन्फेक्शन होतं. मग बऱ्याच जणांना गजकरणाचा त्रास असतो, म्हणजे मांड्यांच्या इथे, जांघांच्या इथे काळसर डाग पडतो, खास त्या ठिकाणी जास्त प्रमाणात सुटते. खूप जणांना हा त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो. वर्षानुवर्ष काही काही पेशंटना आयुष्यभर त्रास असतो, पण तो बरा झाला असं होत नाही, कारण मूळ कारणासाठीच चिकित्सा होत नाही. बाहेरून फक्त अँटीफंगल मलम लावले जातात, त्याने तात्पुरतं बरं झाल्यासारखं वाटतं, पुन्हा त्रास वाढतो. तिथं काही काहींना पाणी येतं, काही काहींना बारीक पुरळ येतो, काळसर त्वचा तिथली नेहमीसाठी होऊन जाते. तो त्रास वाढला तर पूर्ण म्हणजे बटक्सला तो त्रास होतो, कमरेच्या मागच्या बाजूला पूर्ण एरियामध्ये ते फंगल इन्फेक्शन वाढू शकतं, रादर पूर्ण शरीरावर पण येतं. फंगल इन्फेक्शन मुळे होणारे त्रास कितीतरी त्वचा विकार आहेत. जनरली त्याच्यामध्ये एक छोटासा डाग येतो, दाद आपण ज्याला असं म्हणतो, खूप खाज येते पेशंटला. हे पुन्हा पुन्हा का होत जातं, तर त्याचं कारण पुन्हा तिथेच आहे. मूळ कारण दोष वाढणं, त्या रसरक्त मांसाची दृष्टी होणं आणि त्याच्यामुळे फंगस बॅक्टेरिया शरीरामध्ये वाढायला मदत होत असणं, असा प्रकार होतो. काहींना डॅन्ड्रफ खूप जास्त प्रमाणात होतो, डोक्यामध्ये कोंडा जास्त प्रमाणात असतो, डोक्यामध्ये खवले जास्त प्रमाणामध्ये येत असतात, त्याचं कारण सुद्धा तेच आहे. काहींना शीतपित्ताचा त्रास मोठ्या प्रमाणात येतो, खास सुटून अंगावर गांधी मोठमोठ्या येत असतात. आणि मग नंतर हे झाले कॉमनली दिसणारे त्वचा विकार आणि नंतर मोठे आजार. मग सोरायसिस आहे, त्याच्यामध्ये लायकेन प्लॅनेस सारखे आजार आहेत किंवा पांढरे डाग, कोड येणं, अशा प्रकारचे. काहींना तीळ शरीरावर खूप येतात, छोटे छोटे तीळ येतात, त्रास काहीच होत नसतो, पण पूर्ण शरीरावर किंवा अंगावर तीळ येतात. काहींना एखादा डाग येतो, त्यांनी त्रास काहीच होत नसतो, पण तो डाग कायमस्वरूपी तिथेच राहतो, असा प्रकार येत असतो. काहींना मोल्स येत असतात, म्हणजे चामखीळ येत असतात शरीरावर.
हे सुद्धा त्वचा विकाराचेच प्रकार आहेत. ह्या सगळ्यांसाठी आयुर्वेदिक उपचार आपल्याला होऊ शकतात. फक्त एकच गोष्ट, तात्पुरते उपचार न करता त्याच्या मागची कारणं बंद होणं गरजेचं आहे आणि नक्की शरीरात काय बदल होऊन हे त्वचा विकार झालेत हे बघणं गरजेचं आहे. बरोबर. आता तुम्ही सोरायसिस जे म्हणाला ते तर खूप कॉमन दिसतोय, अगदी त्याची बरोबर. काय लक्षणं असतात आणि काय प्रकार किंवा मग त्याच्यावरती आयुर्वेद कसं काम करतं? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. कसं आहे, सोरायसिसचं प्रमाण सध्या खूप वाढलंय. हो. बऱ्याच वेळेला असं होतं की सोरायसिस 20 वर्ष आहे, 10 वर्ष आहे, 8-10 वर्ष झाले, माझे पॅचेस पूर्ण गेले पण पुन्हा 1-1.5 वर्षांनी आले, असं म्हणून येणारे पेशंट खूप जास्त प्रमाणात असतात. ॲलोपॅथिक शास्त्रानुसार सोरायसिसमध्ये होतं काय की पहिले जे त्वचा विकाराचे टिश्यूज असतात ते लवकर डेड होतात आणि नवीन व्यवस्थित तयार होत नाहीत. त्याच्यामुळे पहिला जो त्वचा डेड झालेल्या टिश्यूचा लेअर असतो तो तसाच त्वचेवर राहतो. नवीन पेशी व्यवस्थित तयार न झाल्यामुळे त्याचा पण लेअर तसाच अर्धवट तयार झालेला पेशींचा राहतो आणि त्याच्यामुळे कोंडा पडायला सुरुवात होते, स्केलिंग होतं, माशाच्या खवल्यासारखी त्वचा होत असते अशा पेशंटमध्ये. ह्याच्यात सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. गटेड सोरायसिस आहे, इन्व्हर्स सोरायसिस आहे, पाल्मर सोरायसिस आहे. पण ह्याच्यात नक्की बदल काय होतो? आयुर्वेदाने ह्याचं वर्णन कुष्ठ म्हणूनच केलेलं आहे. मग किती कुष्ठ असू देत, एक कुष्ठ असू देत, चर्मकुष्ठ असू देत, असे जे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत, ह्या कुष्ठाच्या अंडरच सोरायसिसचे वेगवेगळे प्रकार दिसत असतात. तो नक्की रुग्णाच्या आहारानुसार विकृती कोणती झालेली आहे, वात कफश कुष्ठ आहे, पित्त कफश कुष्ठ आहे, यानुसार बदल कोणते झालेले आहेत त्याप्रमाणे लक्षणे दिसत असतात. 90% सोरायसिसच्या पेशंटमध्ये पॅचेसची सुरुवात होते ती डोक्यापासून होते. म्हणजे रुग्णाचं रफ पॅचेस डोक्यामध्ये यायला सुरुवात होते. कोंडा आहे असं रुग्णाला वाटतं, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष केलं जातं, पण तो वाढत जातो आणि ते रफ पॅचेस मग माशाच्या खवल्यासारखी तिथली त्वचा होणं, कानाच्या मागं पॅचेस होणं किंवा जी केसांची लाईन आहे त्या ठिकाणी पॅचेस येणं, खाज खूप जास्त प्रमाणात असणं, तिथली त्वचा लालसर होत जाणं, मग असे पॅचेस कुठेही इतरत्र शरीरात वाढायला सुरुवात होतात. जनरली बेंबीच्या इथे, पाठीच्या मागच्या बाजूला, मांड्यांवर, पोटावर, अंगावर कुठेही हे पॅचेस येऊ शकतात. नेल्समध्ये सोरायसिस म्हणजे नखामध्ये सोरायसिस येऊ शकतो, कुठे सुद्धा हे वाढू शकत असतात. एकदा हे वाढायला सुरुवात झाली रुग्णाला की प्रचंड खाज असते, कोंडा भरपूर असतो. म्हणजे काही काही येणारे पेशंट दवाखान्यात दाखवायला आले की तो पेशंट बाहेर गेल्यानंतर पूर्ण खाली पडलेल्या कोंडासाठी मावशींना बोलून ते स्वच्छ करून घ्यावं लागतं. काही काही पेशंटमध्ये जिथे जिथे फोल्ड्स असतात, म्हणजे काखेच्या ठिकाणी असू देत, जांगांच्या ठिकाणी असू देत, बेंबीच्या ठिकाणी असू देत, त्याच ठिकाणी हे रेडिश पॅचेस जास्त येतात, तिथे आग खूप जास्त प्रमाणामध्ये असते, असा प्रकार होत असतो. स्किनमध्ये टेक्स्चरमध्येच पूर्णतः बदल झालेला असतो. बऱ्याच वेळेला ह्याच्यासाठी तात्पुरते उपचार केले की ते कमी झाल्यासारखे वाटतात आणि नंतर पुन्हा ते वाढतात, कारण मूळ कारण ट्रीट होणं गरजेचं असतं. सो आयुर्वेदिक ज्या वेळेला आपण सोरायसिससाठी उपचार करत असतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ह्यात रुग्णाची प्रकृती काय आहे, त्याच्या मागची कारणं काय आहेत हे बघणं सुद्धा खूप गरजेचं असतं. त्यानुसार मग रक्तप्रसाधन चिकित्सा आवश्यक असते, दोष कोणते वाढलेले आहेत ते कमी करण्यासाठी चिकित्सा आणि पंचकर्म चिकित्सा. दोष जे खूप वाढलेले शरीरात रक्तातनं येऊन ते स्किन थ्रू इरप्ट होत आहेत, तिथल्या तिथे दोष दबवण्यापेक्षा तुम्ही जे वाढलेले दोष शरीरातले बाहेर काढून टाकण्यासाठी, शरीर शुद्धीसाठी जर पंचकर्म उपचार करून घेतले तर स्वाभाविक आहे तुमचे त्वचा विकार हे लवकर बरे व्हायला मदत होत असते. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आरोग्यम धनसंपदा. पांढरे डाग किंवा कोड हा सुद्धा एक त्वचा विकाराचा भाग आहे, तर त्याचं काय कारण आणि त्याच्यावरती कसं आयुर्वेद काम करतं? कसं आहे, इतर आजार आणि कोड ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे इतर आजार रुग्णाला स्वतःला फक्त सहन करावं लागणं, रुग्ण त्याच्यातून सफर होणं ही गोष्ट असते. पांढऱ्या डागामध्ये तशी गोष्ट नाहीये. त्याला एक सामाजिक दृष्टिकोन येतो, पेशंट बरोबर रुग्णाची फॅमिली, पूर्ण कुटुंब त्याच्यामध्ये येत असतो, कारण समाजाचा त्याच्याकडे बघणारा दृष्टिकोन ह्या आजाराकडे वेगळा असल्यामुळे याला वेगवेगळी किनार लाभली ह्या आजाराच्या दृष्टीने. आणि आजाराचं स्वरूप पण तसं आहे. तुम्ही इतर आजारांच्या बाबतीत जसं सांगू शकता की तुमचा आजार 3 महिन्यात बरा होईल, 6 महिन्यात बरं होईल, तसं पांढरे डाग किंवा कोड ह्या आजारामध्ये तुम्ही स्पेसिफिक सांगू शकत नाही की इतक्या दिवसात इतकं कव्हर होईल. त्यामुळे त्याला ट्रीटमेंटच नाही किंवा हातावर हात धरूनच बसलं पाहिजे अशी गोष्ट नाही. आयुर्वेदाने तो व्याधीचं इतकं डिटेल वर्णन केलेलं आहे, त्याच्यासाठी औषधोपचार सांगितलेले आहेत, म्हणजे तो बरा होणार आहे म्हणूनच सांगितले. तो बरा होणारा नसता तर एवढी डिटेल त्याच्यामध्ये चिकित्सा सांगितलीच गेली नसते. ह्याच्यामध्ये कारणं खूप वेगवेगळी आहेत. पांढऱ्या डागाची सुरुवात कुठे होते, पहिला डाग कुठे आला, कुठे पसरलेला आहे, डाग कुठे कुठे आहेत, तिथले केस पांढरे झालेत की नाही झालेले, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये मॅटर करत असतात. बऱ्याच जणांना ज्यांना जंत खूप लहानपणी झालेले आहेत,
त्यांना कोड होण्याची किंवा पांढरे डाग होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते, कारण ते नको असणारं विष आहे, दूषित विष आहे, कृमी विष आहे. त्याचा परिणाम त्या टॉक्सिन्सचा, जे आयुर्वेदानुसार रक्त, आपल्याला कृमी म्हणलं, जंत म्हणलं की शौचाच्या जागेवाटे बाहेर पडणारे कृमी एवढीच गोष्ट फक्त दिसते, पण तशी गोष्ट नाहीये. त्याचे वेगवेगळे प्रकार आयुर्वेदाने सांगितलेत. त्यातले कफच कृमी आणि रक्तच कृमी हे जे प्रकार आहेत त्याच्यामुळे जनरली पांढरे डाग होत असतात. 70% पेशंट हे त्याच्यामुळेच दिसणारे असतात आणि त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट कृमींनुसार होणं गरजेचं आहे, तर ते पांढरे डाग बरे व्हायला मदत होते. ज्यांना आवेचा त्रास आहे, टॉक्सिन्स शरीरात त्यामुळे साठून राहतात, पचन व्यवस्थित होत नाहीये, पचन व्यवस्थित न झाल्यामुळे आमविष शरीरात तयार होते, कृमींना पोषक वातावरण तयार होते आणि त्याचा परिणाम म्हणून ते टॉक्सिन्स साठून मग ते टॉक्सिन्स रक्ताथ्रू त्वचेच्या खाली येतात. त्या मेलॅनोसाइट्स म्हणजे रंगद्रव्य तयार करणाऱ्या ज्या पेशी आहेत त्याच्यावर परिणाम करतात. त्याच्यामुळे मेलॅनिन सिक्रेट होत नाही, म्हणून पांढरे डाग येतात. म्हणजे तुम्हाला त्वचेवर पांढरा डाग दिसतोय, पण त्याच्या मागची कारण परंपरा एवढी मोठी आहे. मग तिथे फक्त इरिटेशन होणारे तुम्ही मलम लावून, तेल लावून, लेप लावून काहीच उपयोग नाही, जोपर्यंत हे झालेले बदल तुमच्या शरीरातले व्यवस्थित होत नाहीत. काहींना व्हिटॅमिन बी ची डिफिशियन्सी असते, काहींना कॉपरची डिफिशियन्सी असते, काहींना MSH डिफिशियन्सी असते, म्हणजे जे मेलॅनिन सिक्रेटिंग हार्मोन असतं त्याचे सिक्रेशन्स कमी झाल्यामुळे पांढरे डाग होऊ शकतात. काहींना मानसिक त्रासाचा पण परिणाम ह्याच्यामध्ये होऊ शकतो. सो ऑटो इम्युनिटी येते पांढऱ्या डागांमध्ये, कोडामध्ये. तो ऑटो इम्युनिटीचा विचार सुद्धा ह्याच्यामध्ये करणं खूप गरजेचं असतं. सो हा इतका स्पेक्ट्रम मोठा आहे. फक्त त्याच्यामध्ये उपचार प्रॉपर होणं, खूप दिवस होणं आणि व्यवस्थित होणं ही खूप गोष्टीच आहे. एक तर बऱ्याच वेळेला चेहऱ्यावर दिसत नाही ना, दिसणाऱ्या भागावर नाही ना, म्हणून दुर्लक्ष करणारे पण रुग्ण असतात. एखादा डाग आलाय पण कुठे दिसतोय, त्याचा कुठे आपल्याला त्रास होतोय, पण हा त्रास एकदा वाढायला लागला की झपाट्याने वाढतो. त्यामुळे दिसत नाहीये म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही. त्याच्यासाठी लगेच आपल्याला आयुर्वेदिक उपचार आवश्यक आहेत, पंचकर्म उपचार आवश्यक आहेत, जेणेकरून तुमचा आजार वाढत न जाता कमी व्हायला त्यांनी मदत होऊ शकते. बरोबर. आता अलर्जी किंवा मग पित्त, बरोबर, हे सुद्धा त्वचेचेच विकार आहेत, बरोबर. बरोबर. तर त्याच्यासाठी आयुर्वेदिक उपचार काय आहेत? ॲलर्जीचं प्रमाण सध्या इतकं वाढत आहे, म्हणजे ग्लुटेनची ॲलर्जी आहे, किती पेशंट दिसतात. म्हणजे गहूच घेऊ शकत नाही, गहू खाल्ला की पोटात खूप जास्त प्रमाणात दुखतं, बाहेर गेलं धुळीमध्ये की दम लगेच लागतो, स्पेसिफिक गोष्टींचा संपर्क आला की शरीराला खाज सुटते, रॅश यायला सुरुवात होते. ही ॲलर्जी म्हणून ती गोष्ट बंद करायची अशी गोष्ट नाहीये. उद्या एखाद्याला बाहेर गेलं की हवेची ॲलर्जी म्हणून तुम्ही बाहेरच पडणार नाही का, किंवा श्वासच घेणार नाही का, तशी गोष्ट नाहीये. काही काहींनी एवढ्या टेस्ट करून इतकी यादीच घेऊन येतात एवढ्या गोष्टींची आम्हाला ॲलर्जी आहे. पण कसं आहे, ती असात्म्यता आहे शरीराची. त्या गोष्टी शरीरात प्रविष्ट झाल्यानंतर शरीर एखाद्या पद्धतीने रिॲक्ट करतं, एखाद्या एन्झाईम्स किंवा नको असणाऱ्या गोष्टी स्त्रवित होतात आणि त्याचा परिणाम म्हणून दिसणारी लक्षणं म्हणून तुम्हाला ॲलर्जीची लक्षणं दिसतात. सो त्या गोष्टी बंद करणं ही गोष्ट आवश्यक नाहीये. तुमच्या शरीरात काय बदल झालेले आहेत ते नॉर्मल करणं हे गरजेचं आहे. ह्याला आयुर्वेदाने असात्म्यता आणि दूषिविष असा त्याचा विचार केलेला आहे आणि त्या पद्धतीने त्याचे उपचार होणं खूप गरजेचं असतं. आता आपण त्वचा विकारांच्या बाबतीत ॲलर्जीचा विचार करतो, त्यावेळेला खाज खूप रुग्णाला सुटायला लागते, लालसर पॅच बऱ्याच रुग्णांना यायला लागतात. बऱ्याच जणांना बाहेर गेलं, बाहेरच्या बऱ्याच लोकांमध्ये एकत्रित गेलं की म्हणजे घुसमटल्यासारखं वाटतं, श्वास कोंदटला जातो, अशा प्रकारचे लक्षणं ह्याच्यामध्ये दिसायला लागतात. ह्या ॲलर्जीच्या सगळ्या केसेसमध्ये विरेचन म्हणून पंचकर्माचा अतिशय उपयोग होतो. म्हणजे ॲलर्जीसाठी विरेचन करून पोटातली औषधं जर तुम्ही काही दिवस घेतली तर ह्या सगळ्या प्रकारच्या ॲलर्जी कायमस्वरूपी बऱ्या होऊ शकतात. तुम्हाला ज्या ॲलर्जी आहे म्हणून गोष्टी तुम्ही बंद केलेल्या आहेत आणि घेत नाही महिनोन्महिने, वर्षानुवर्ष, त्या तुम्ही घेऊ शकता, त्याचा आनंद उपभोगू शकता, पण त्या गोष्टी बंद करणं हा त्याच्यावर पर्याय नाही. तुमच्या शरीरात काय बदल झालेत, तुमचं धात्वाग्नीची कुठे दृष्टी आहे, त्यामुळे नको असणाऱ्या गोष्टी शरीरात तयार होत आहेत. म्हणजे ह्याला विषम असे द्रव्य म्हणले जातात आयुर्वेदामध्ये, धातू विषमीय द्रव्य, आणि त्याच्यासाठी म्हणून ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे आणि त्यानुसार उपचार झाले की ॲलर्जीच्या गोष्टी कायमस्वरूपी बऱ्या होऊ शकतात. बरं. आणखी एक प्रकार असतो म्हणजे पायांना भेगा पडतात किंवा हातांना, तर ते कशामुळे होतं? याला बोली भाषेत जळवात असं म्हणलं जातं. तळहात किंवा तळपायांना भेगा पडणं. बऱ्याच वेळेला साध्या भेगा थंडीमुळे भेगा आल्या आहेत असं बऱ्याच जणांना वाटतं, त्यामुळे दुर्लक्ष पण होत असतं. पण साध्या थंडीमुळे होणाऱ्या भेगा आणि हा असणारा आजार ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. बोलीभाषेत त्याला जळवात म्हणतात, ॲलोपॅथिक नुसार हा प्लॅन्टर सोरायसिस असतो, सोरायसिसचाच एक प्रकार असतो, आणि आयुर्वेदानुसार ह्याला विपादिका असं म्हणलं जातं. जनरली रक्तामधली उष्णता खूप जास्त प्रमाणात वाढते, त्याच्यामुळे होणारा आजार म्हणजे हा विपादिका आहे. ह्याची सुरुवात तळहात आणि तळपाय ह्याच्यापासूनच होत असते. म्हणजे तळहातांना भरपूर भेगा येणं, तळपायांना खूप भेगा येतात, पाण्यात पाय गेला की झोमतं भरपूर, प्रचंड प्रमाणात खाज असते, मोठ्या मोठ्या भेगा असतात, रुग्णाला सहन होत नाही इतकी खाज असते.
असते. मग ह्या मूळ कारणासाठी चिकित्सा होणं खूप गरजेचं असतं. रक्तातली उष्णता कमी होणं खूप गरजेचं आहे आणि विपादिकाप्रमाणे चिकित्सा करणं गरजेचं असतं. तर ह्या भेगा कायमस्वरूपी तुमच्या नष्ट व्हायला मदत होत असते. डॉक्टर, केस गळणं किंवा केसात कोंडा होणं जे आपण मगाशी बोललो, बरोबर. तर केस गळणं हे सुद्धा त्वचा विकारातच येतं किंवा मग पिंपल्स सुद्धा? स्वाभाविक आहे. कसं आहे, त्वचेच्या रूट्समध्येच हे केसांचे हेअर फॉलिकल्सचे रूट असतात, ते त्वचेमध्येच असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेला स्वाभाविक आहे टॉक्सिन शरीरात साठून राहतात आणि ते केस म्हणजे त्वचेच्या इथे येऊन साठून राहतात. केसांच्या मुळांमध्ये ज्यावेळेला टॉक्सिन साठून राहतात त्यावेळेला कोंडा व्हायला सुरुवात होत असते. सॅबॅसियस ग्लँड्स हे त्वचेमध्येच असतात. त्या ठिकाणी ज्यावेळेला टॉक्सिन साठून राहतात त्यावेळेला पिंपल्स येणं असा प्रकार व्हायला सुरुवात होत असते. त्याच्यामुळे केस कोंडा होणं, केस गळणं ह्या सगळ्या गोष्टींचा त्वचा विकारांशी संबंध असतो. बऱ्याच वेळेला फक्त केस वाढवण्याच्या दृष्टीने वेगवेगळे तेल लावण्याचा उपयोग केला जातो. त्यांनी तात्पुरता उपयोग झाल्यासारखा होतं. पण तुम्हाला जर केस गळणे हे पूर्ण थांबवायचं असेल किंवा पिंपल्सचा त्रास पूर्णतः बरा व्हायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला रसविकृती, त्वचेची विकृती, त्वचेमध्ये काय बदल झाले आहेत ह्या सगळ्यांचा विचार करणं सुद्धा हे खूप गरजेचं असतं. ज्यावेळेला खूप पित्त वाढतं आणि ते केसांच्या मुळाशी येऊन बसतं त्यावेळेला केस पांढरे होणं अशा प्रकारचा त्रास होत असतो. बऱ्याच जणांना चाईचा त्रास वर्षानुवर्ष असतो. त्याच्या मागे सुद्धा त्वक विकृती किंवा कृमी जास्त प्रमाणात असणं हे कारण असतं. त्यामुळे चाई तुम्हाला पूर्ण बरी करायची असेल तर तिथं रक्तमोक्षण करणं आणि कृमीप्रमाणे चिकित्सा करणं हे खूप गरजेचं असतं. म्हणजे एकंदर ज्यावेळेला आपण त्वचा विकारांचा विचार करतो, मग ते पांढरे डाग असू देत, सोरियासिस असू देत, एक्झिमाचा त्रास बऱ्याच जणांना असतो, डर्मॅटायटिस असू देत, नायटा, इसप किंवा केसाच्या तक्रारी, या सगळ्या गोष्टींमध्ये नक्की त्याच्या मागचं कारण काय आहे, कोणत्या कारणामुळे हा आजार सुरू झालेला आहे, त्याचं रूट कॉज काय आहे. त्यामुळे पोटातली औषधं प्लस पंचकर्म उपचार हे जर एकत्रितपणे झालं तर त्वचा विकार हे कायमस्वरूपी बरे व्हायला मदत होत असते. अगदी बरोबर. आणि डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि त्वचा विकार आणि त्याचबरोबर त्यावरचे आयुर्वेदिक उपचार यावरती मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि यासोबतच आरोग्यम धनसंपदामध्ये आता आपण इथेच थांबतोय, मात्र आणखी एका नव्या विषयासोबत पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.